हॅलो फ्रेंड्स, तुमचं आपल्या वर्षा रेसिपीज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला गावठी मटकी, मूग आणि गावठी चणे अगदी मोड आलेली चटकदार भाजी शेअर करणार आहे, ती पण माझ्या पद्धतीने. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. एवढी चटकदार भाजी होते ना, तुम्ही एक सोडून दोन पोळ्या खाल. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याची साल काढून धुवून आणि बारीक कट करून घेतलं आहे. त्यानंतर एक मोठं टोमॅटो लाल कलरचं, ते स्वच्छ धुवून तेही बारीक कट करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, थोडी तब्येत बिघडल्यामुळे आवाज थोडा वेगळा येतो आहे. तर आता इथे बघा, मी लाल टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे की मटकी, मूग, गावठी चणे यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे आणि असे मोड आलेले स्प्राउट्स आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी त्याची भाजी, मटकीची उसळ किंवा रस्सा भाजी किंवा सुक्की मटकी किंवा तुम्ही असंही शॅलो फ्राय करून कांदा, टोमॅटो वगैरे घालून कोथिंबीर, लिंबू पिळूनही तसंही खाऊ शकता. तर त्यामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे शरीराला खूप सारी एनर्जी येते आणि तसेच वजन कमी होऊन मेंटेनमध्ये राहतं. आता इथे मी बारीक कोथिंबीरसुद्धा अशी चिरून घेतलेली आहे. तर आता आपण इथे खलबत्त्यामध्ये लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतल्यात आणि आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. तो असा आपल्याला टेचून घ्यायचा आहे. तर याने असं चव खूप छान येते असं टेचल्याने. टेचून घातला ना की त्याची चव वेगळीच लागते भाजीला. आणि एवढी छान चटकदार भाजी होते ना, तर बघा तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि अजिबात वाटण असं लागत नाही. मी बिना वाटणाची केलेली आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल घातले. तेलामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची फ्रेश पानं घालायची. जिरी, मोहरी हाफ टीस्पून घालायचं आहे. त्यानंतर हे कांदा आणि टोमॅटो बारीक कट केलेलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्याने भाजीला चव खूप छान येते. त्यातलं पूर्ण पाणी नाहीसं झालं पाहिजे. काही वेळेला आपण असाच कांदा आणि टोमॅटो परतला आणि तेल सुटेपर्यंत परतलं नाही, तर भाजीची चव बिघडते. त्यामुळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे खलबत्त्यामध्ये ठेचलेलं आलं, लसूण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आलं लसणाची पेस्ट घातल्याने भाजीला चव खूप छान येते. तर आता हे व्यवस्थित नॉर्मल गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि असं अधूनमधून असं हलवत राहायचं आहे. म्हणजे सगळीकडे एकसारखं असं कांदा, टोमॅटो परतलं जातं. थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आता त्यानंतर इथे मी सुहानाचा गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला इथे हाफ टीस्पून घेतलेला आहे. लाल तिखट इथे घेतलेला आहे 1 चमचा. त्यानंतर इथे गोडा मसाला घेतला 1 चमचा आणि हळद पावडर हाफ टीस्पून. कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी बघा तेल सुटत आलेलं आहे. तर आता मी कांदा, लसूण मसाला याच्यामध्ये हाफ टीस्पून ॲड केला आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे जे मोड आलेले मटकी, मूग, गावठी चणे आहेत, ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी बघा तुम्ही मटकीची उसळ किंवा मटकी सुक्की किंवा अशी शॅलो फ्राय तुम्ही करून मुलांना डब्याला दिली, तर खूप छान लागते. मुलं पण टिफिन फिनिश करून येतील आणि त्याचबरोबर खूप सारं प्रोटीन मिळतं. तर असं मी गावठी मटकी, मूग आणि गावठी चणे, अजूनही त्याच्यामध्ये वाटाणे, चवळी वगैरे तुम्ही मिक्स करून असं याला मोड आणायचे आणि त्याचे असं शॅलो फ्राय किंवा मटकीची उसळ असं आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळा करायचं. खूप सारं प्रोटीन मिळतं आणि त्याचबरोबर बघा, आता थंडीच्या दिवसांमध्ये शरीर उबदार राहतं, एनर्जी येते. तर असं हे प्रोटीनयुक्त आपण असा आहार घेतला पाहिजे. तर अशी आपण भाजी शिजवायची आहे. आता मी सगळं परतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर असं झाकणात पाणी ठेवल्याने मटकी खूप छान शिजली जाते. चव खूप छान लागते भाजीला. आणि पुन्हा झाकण काढून असं भाजी हलवून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर. तर असं अधूनमधून हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकणात पाणी ठेवायचे म्हणजे खाली लागली जात नाही भाजी आणि व्यवस्थित अशी वाफेवर शिजली जाते आणि चव खूप छान लागते अशी भाजी शिजवल्याने. त्यामुळे शक्यतो कुकरला न लावता
भाजी अशीच कढईमध्ये वगैरे टोपात तुम्ही शिजवायची आहे. आता आपण शिजली का नाही बघूयात. तर अजून थोडीसं मी एक 4 ते 5 मिनटं ठेवणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तुम्हाला हवं तर थोडासा रस्साही तुम्ही वाढवू शकता. थोडं असं पाणी जे गरम झालेलं असतं ताटातलं तेच त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जसा तुम्हाला रस्सा हवा आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आता मी थोडं पाणी ॲड केलं आणि पुन्हा झाकण असं ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजे ते जे पाणी गरम झालेलं असतं तेच त्याच्यामध्ये ओतायचं. त्याने सुद्धा भाजीला चव छान येते आणि असं अधूनमधून हलवायचं आहे झाकण काढून. असं 2 ते 3 वेळा झाकण काढून हलवायचं म्हणजे भाजी एकसारखी सगळीकडे शिजली जाते. चवीला खूप छान लागते. आणि नंतर शिजत आल्यानंतर सर्वात शेवटी इथे दाण्याचा कूट आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचा आहे. दाण्याचा कूट टाकल्याने भाजीला चव खूप छान येते. शक्यतो शेंगदाणे वाटून न घालता इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर आता मी सगळी भाजी हलवून मिक्स करून घेते आहे. तर भाजी शिजत आलेली आहे आणि एवढी छान लागते चवीला. अगदी साधी सोपी पद्धत आहे बघा. तर यावर तुम्ही थोडंसं फरसाण वगैरे आवडत असेल तर फरसाणही घालून तुम्ही खाऊ शकता. एवढी चटकदार भाजी लागते. अजिबात मी वाटण त्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. तर आता भाजी शिजत आलेली आहे. तर असं थोडंसं एक मटकीचं किंवा चण्याचं दाबून बघायचं शिजली की नाही. जर भाजी शिजली असेल तर गॅस ऑफ करायचा. तर भाजीला कलर खूप छान आला आहे. तुम्ही बघू शकताय. गार्निशिंग म्हणून त्यावर कोथिंबीर टाकायची. आता 1-2 मिनिटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे आणि भाजी छान शिजलेली आहे. अशी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत सर्व्ह करू शकता. एवढी छान भाजी लागते चटकदार. तर अशा पद्धतीने भाजी शिजवली तर भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे शक्यतो झाकणात पाणी ठेवूनच भाजी शिजवावी. तर मी थोडासा असा रस्सा धरलेला आहे आणि कलर तर खूप छान आला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. तर आता इथे मस्त भाजी झाली आहे आणि चपातीसोबत सर्व्ह करायची.